रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो. आता आम्ही पंढरपूरला आलेलो आहे आणि पंढरपूरला आल्यानंतर श्रीहरी विठुरायाचे दर्शन आम्ही घेतलेले आहे. दर्शन घेतल्यानंतर आपण नेहमीच प्रसाद घ्यायला जातो. त्यावेळी आपल्याला समोर दिसतात ते देशपांडे बंधू पेढेवाले. देशपांडे बंधू यांचे तब्बल 90 वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे. इथे अनेक प्रकारचे पेढे, बर्फी, अगरबत्ती मिळतात. या व्यवसायामध्ये त्यांची ही 30री पिढी आहे. चला तर मग आपण देशपांडे बंधू पेढेवाले यांना भेटूया. नमस्ते मित्रांनो. विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळचे हे समोरचे सुप्रसिद्ध देशपांडे बंधू पेढेवाले. नमस्ते सर. नमस्कार. आपलं नाव सर? माझं नाव कपिल दत्तात्रय देशपांडे. ओके. कपिल दत्तात्रय देशपांडे. किती वर्षापासून तुम्ही हे करते? हा बिझनेस आपला आजोबापासून आहे. गेल्या 100 वर्षापासून हा आपला दुकान इथे नामदेव पायरीजवळ आहे आणि आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पेढे, मसाला, हँडमेड अगरबत्ती आहे जी नॅचरल आहे, केमिकल फ्री आहे. शुद्ध हळदीचं कुंकू आहे आपल्याकडे. देवाला लावण्यासाठी जे चंदन यूज केलं जातं ते आहे आपल्याकडे. वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या पण आहेत, त्याच्या रोजच्या रेग्युलर यूजच्या आहेत, केमिकल फ्री आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी आहेत, काजू कतली, डिंक लाडू, असे आपले विविध प्रोडक्ट आहेत. हे सर्व प्रोडक्ट आम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये घरी बनवतो. बाहेरून काही आउटसोर्स करत नाही. ठीक आहे, धन्यवाद. आता आपण पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळचे सुप्रसिद्ध देशपांडे बंधू पेढेवाले यांच्या कारखान्यात आलेलो. तर आपण मेन मालकांनाच विचारू की यांचे पेढे कसे बनतात, किती यांच्याकडे स्टाफ आहे. बोला सर. नमस्ते. रामकृष्ण. गेले जवळजवळ 90 ते 100 वर्ष झाले आमचे त्या व्यवसायामध्ये आम्ही आहोत. या अगोदर मंदिराच्या जवळ आपलं दुकान होतं. रोड डेव्हलपमेंट झाल्यानंतर मग
अलीकडे दुकान आहे तिथं आहे. ओके ओके आणि तिथं जवळजवळ आपल्याला 11 माणसाचा स्टाफ आहे. पेढा तयार करणं, ते लेडीज पण 4 आहेत आज. आणि इथून लोकल खवा घेतला जातो चांगल्या क्वालिटीचा. लोकल खवा घेतल्यानंतर भाजायचं तुम्ही मशीन येतात. पण पेढा फिटिंग म्हणून पेढा वळलं जातं ते ऑटोमॅटिक अशा मशीन येतात. अशा याची एक मशीन आहे. त्याच्यावरती पूर्ण पेढा तयार होतो. खवा, साखर, स्पेशल, वेलदोडा अशा पद्धतीने मिक्सिंग करून ते भाजण्याचे 2 मशीन आहेत आणि पेढा कटिंगची एक मशीन आहे. त्यावेळी पेढा तयार होतो. सगळं नॅचरल असतं. कुठेही इसेन्स वगैरे वापरला जात नाही. प्युअर स्पेशल वापरला जातो. वेलदोडा वापरला जातो. कुठला इसेन्स वापरला जात नाही आहे. आता हे सर बाकीचे देशपांडे वगैरे आहेत, ते तुमचे सगळे भाऊ आहेत. नातेवाईक आहेत? भाऊ आहेत. भाऊ वगैरे. कारण हे तुमचं दुकान एस टी स्टँडच्या इकडे आहे. वडिलाला 5 भाऊ होते. ते आम्ही चुलत भाऊ सगळे. वडिलांचे भावाची मुलं सगळे. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल.